चल बरं धनश्री, चल येतो मी. धनश्री, चाललो मी कामावर, चाललो मी ऑफिसला चाललो. लवकर येईन म्हणतो आज थोडंसं. काय यार धनश्री, काय करत असतं मोबाईल मध्ये? उठली तेव्हापासून टिफिन बनवलं, चहा झाला, मोबाईल मध्ये बसली, मोबाईल घेऊन काय करून राहिले? जराशी मला बायतं म्हण जराशी चांगल्यानं. काय करून राहिले? मी चाललो म्हणतो, ड्युटीवर चाललो, लवकर येईन म्हणतो आज. यार धनंजयजी, खूप डिस्टर्ब करता तुम्ही. चालले ना तर जा ना ऑफिसला. काय याल, लवकर याल घरी तर दिसालच ना मला. सांगायची काय गोष्ट यामध्ये? आणि रोजच जाता तुम्ही, डिस्टर्ब करून ठेवता. मी स्टोरी लावत आहे ना. माझ्यापेक्षा जरुरी आहे का धनश्री तू स्टोरी लावणं? दिवसभरासाठी गाडी चालवत मी कामावर जातो, मग इकडे लक्ष बी देत नाही, नुसतं मोबाईल पाहून राहिली. माझ्यापेक्षा जरुरी आहे का स्टोरी मोबाईल मध्ये लावणं? काय यार धनंजयजी, किती डिस्टर्ब करताय तुम्ही? चिडचिड कशाला करायला लागले? इंस्टाग्राम मध्ये स्टोरी चॅलेंज आहे सुरू कालपासून, तर मी सुरू केलं. तर टाइम वर स्टोरी गेली पाहिजे. आणि मग त्यानं काय होते? मग असं चॅलेंज आहे, माझी स्टोरी जर जास्त व्ह्यूज आले किंवा स्टोरीची रीच जास्त गेली की असं काही व्हायरल झाली स्टोरी, तर मला काही इनाम मिळणार, म्हणून काही बक्षीस मिळणार काही, म्हणून स्टोरी लावत होते. जो अरे वा, चांगलं आहे. बंगला गिंगला भेटून काय? बंगला भेटला पाहिजे बा, नाही तर एखादं प्लॉट बल्ले होऊन जाईल मग आपली. लाव बंगला, 2-4 स्टोऱ्या लावून टाक. बंगला गिंगला भेटला पाहिजे. यार धनंजयजी, तुम्ही अशी थट्टा मस्करी नका उडवू माझी. मी करते ना, तर करू द्या मला. कोण देत आहे स्टोरी लावण्यासाठी? कोणी काही बंगला देत आहे का? कोण देते बंगला? आणि कोणतं प्लॅटफॉर्म आहे की एवढं मोठं इनाम देणार आहे? काहीतरी आपलं करावं लागते, मिळणार जे मिळेल ते. छोटं मोठं आपलं इनाम छोटं असलं तरी आपल्याला मोठंच असते. मग काय कामाचं ते छोटं मोठं इनाम? नवऱ्या संग बोलायला टाइम नाही त्या स्टोरीच्या चक्कर मध्ये. नको टाकू ते, काही गरज नाही. चल बाय, येतो मी लवकर. येईन आज, तयारी होऊन करून बघतो, बाहेर जाऊ घुमाले. हो ठीक आहे, या तुम्ही. किती वाजता येणार आहे? तरी येईन मी 5, 5:30, 6 वाजेपर्यंत येऊन जाईन. ठीक आहे, या मग. हे नवरे ना असेच जडतात. बाया काही करायला बसल्या की बस नको करू, होट असं होट तसं, काही नाही यांना. मग मिळालं म्हणजे प्रोत्साहन तर देणारच नाही की कर 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 असं तर म्हणणारच नाही. मजाक मस्ती थट्टा बस. जाऊ दे, चल. यांच्यावर लक्ष दिलं ना की तसंच घरच्या घरीच राहा म्हणतात, भांडी धुनी करत. चल मी स्टोरी टाकून देते पटकन एक चांगलीशी, आणि मग स्टेटस वगैरे टाकते मस्त, आणि मग घरचे कामं करते. आई चला आपण एक व्हिडिओ बनवू. व्हिडिओ बनवू. काय ले बापा, कायचा व्हिडिओ बनवतो? मला नाचता गिसता नाही येत बापा. तूच करते, मला नको सांगू. आई हे बघा, नाचाचं नाही आहे. फक्त समजा तुम्ही माई सासू, मी सून. आता याच्यात समजायचं काय हो? मी तुझी सासूच तर हो ना, तू माई सूनच होय. याच्यात काय समजायचं? हो आई, पण व्हिडिओ तसा बनवू. मी समजा तुमच्या पाया लागल, आणि मग तुम्ही म्हणता सुखी राय, मग मी म्हणून तुम्ही राहू द्या बस. हाताचा लावून देऊ असा, आणि तुम्ही असं रागानं पाहिजे माईकडे. झाला व्हिडिओ. आमाय मग काय करशील याचं? मग मी इंस्टाग्रामवर टाकन, आणि फेसबुकवर बी टाकन, आणि आपले हे राहते ना व्हॉट्सअप स्टेटस मध्ये टाकन. मस्त वाटन. असं काय? घे मग बनव बापा. कशी बनवत मला काय करायचं? मला काय म्हणायचं? तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे, सुखी राय असं. मी पाहा लागन, मग बाद मध्ये सुखी राय असं म्हणता. मग मी अशी उभी म्हणन, तुम्ही राहू द्या असं. झालं एवढंच. असं काय? बरं ठीक आहे, घे. मोबाईल कुठं ठेव गड्या? ये इथं ठेव टेकून, तू इकून ये. हो जमते इथून दिसन बी बरोबर. झालं का? ठेवली? जरा मागत सरक जा. बस जमलं आता मस्त. साडी काऊन नाही घातली हो? साडीनं शोभली बी असती का तू माई सून वय म्हणून? हे अशी फराकवर असं वाटून राहिलं का तू माई नातीनच वय काय? काय साडी घालत बसू? साडी मला इकडे तिकडे हालतात नाही येत. हात नाही हालत आहेत का पाय नाही हालत आहेत, म्हणून काढून ठेवली साडी. चालते आपण जसं आहे तसं, नाही रिअल. हा घे मग. आता मला काय म्हणायचं आहे गड्या, भुलली बी. तुम्हाला काहीच नाही, तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, खुश राह असं बस. खुश राह. हा चल ठीक आहे, घे. ते मोबाईल चालू नाही केली ना? अमाय भुललीच गड्या. बरं घ्या, आता मी लागतो तुमच्या पाया. हो लाग. मला काय म्हणायचं? खुश राह. लाग पाया लाग. खुश राह. तुम्ही राहू द्या.
झालं काय हो गौरी? ये ना मग. झालं नाही काय? अजून काही बोला लागते काय? नाही नाही, झालं झालं झालं, एवढंच करायचं होतं. मग तू काऊन पयाली तिकडे? पयाचं तर नाही सांगितलं होतं तू ना मी पयन म्हणून. तुम्हाला राग तर नाही आला ना आई? म्हणजे वाटलं का तुम्हाला खरंच राग आला काय बा म्हणून पयाले मी तिकडे. तुम्ही तर खरंच रागाचा चेहरा केला होता. राग आला का तुम्हाला खरंच? मी असं म्हणलं नाही हो गौरी, हट. राग गिर नाही आला तर तूच तर म्हणली होती मी तशी म्हणून तर तुम्ही रागाचं तोंड करता म्हणून मी तशी गेली. तुला का खरंच वाटलं का राग गिर नाही आला? पाहणं इंदिराबाई, पाहणं तुम्हीच पाहणं कसं स्टेटस टाकलं धनश्रीनं. कायचं स्टेटस होय? काय होय काय लिहिलं आहे इथं? वाचून तर पहा इंदिराबाई, ते स्टेटस तर वाचून तर पहा कसं तिनं टाकलो. इंस्टाग्रामवर टाकलो, व्हॉट्सअपवर टाकलो, फेसबुकवर टाकलो. पहा वाचून पहा, तुम्हाला समजून. हो थांब वाचतो. वाचा. हाँ तर कसं काय लिहिलं? सास बहू को चाहे कितनी भी, हिंदीत लिहिलं आहे वो वाचा ना, तो वाचा. हिंदी समजते ना आपल्याला, वाचता भी येते. वाचा. सास बहू को चाहे कितनी भी कड़वी बातें सुना दे, पति को कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन बहू सास को थोड़ी सी भी कड़वी बात बोल दे, पति आग बबूला हो जाता है. हाँ माय बाई, मी काय बोलतो कडवं तिले? आम्ही काय बोलतो बाबा? काही लिहिलंय ना तर. हो अजून वाचा ना, वाचा अजून. सास अपनी बेटी से जितने प्यार से बातें करती है उतने ही प्यार से अपने बहू से बात करे तो घर स्वर्ग बन जाए. जशी मी तिच्या संग बोलतच नाही ना, किती प्रेमाने बोलतो मी तिच्या संग, तरी हे असं लिहिलं काय तिनं? अजून आहे हो बाबा बाय. सास अपने बेटी से जितने प्यार से बात करती है उतनी ही प्यार से अपने बहू से करे बातें तो घर स्वर्ग बन जाए. जशी मी तिच्या संग बोलतच नाही प्रेमानं. सास अपनी बहू की बुराई आड़ोस पड़ोस में करती है. सास को समझना चाहिए कि जब सास बिस्तर पकड़ लेगी तो अड़ोस पड़ोस की बहू नहीं आएगी, अड़ोस पड़ोस की औरतें नहीं आएगी, सास ही बहू ही आएगी. वाह वाह, काय मस्त लिहिलं वा बाबा. हे असं लिहिलं तिनं? असं आहे का तिच्या मनात चालते? काय दुःख आहे हो तिले? काही दुःख नाही, काही मी बोलत नाही तरी तिनं हे असं स्टेटस ठेवते का ते व्हॉट्सअपवर? हो व्हॉट्सअपवर ठेवलं. मग पाय तिच्या मैत्रिणी कोणी पाहतील वाचतील, नातेवाईक कोणी तर काय म्हणतील का बाबा सुनीले हा लयच त्रास आहे, सासू लयच त्रास देते सुनीला असं म्हणतील. नाही थांब घरी जाऊ दे, दुनक तूच चांगली तिची. आता बोलत नाही, त्याचा फायदा उचलून राहिली ते धनश्री. थांब, कायचं स्टेटस ठेवते आणि कशी स्टेटस ठेवते तर माहीतच पडते. कसे व्हिडिओ बनवते ते चांगली दुनकतो तिची. बाई इंदिराबाई, पहिले तर तुम्ही धनंजयले फोन करत त्याईले सांगा. तुम्ही डायरेक्ट धनश्रीले बोलायला जाण कनी, धनश्री रडून भडून खरं होईल, मग धनंजय तुम्हालाच बोलन. त्याच्यापेक्षा तुम्ही कनी धनंजयलेच सांगा अका बा धनश्री असं स्टेटस टाकते, डिलीट करायला लाव म्हणा तिले, लावा म्हणा असं म्हणा. तुम्ही धनंजयले करा पहिले फोन, आणि मग घरी गेल्यावर लागन तर मग धनश्रीले बोलजा. हो पहिले धनंजयलेच सांगतो पहिले. काय वैरे बा म्हणून हे काय स्टेटस टाकते तू बायको? थांब. आता आई कायले करून राहिली बा फोन? काय कम पडला आईले? हॅलो, हा बोला आई. अरे धनंजय, कुठं आहे रे तू? आई मी ऑफिस मध्ये आहे. काहून? अरे धनंजय, हे धनश्रीले काही समजते का नाही समजत रे? काहून आई, काय झालं? काय केलं धनश्रीनं? अरे पाय ना तिच्या मोबाईल मध्ये पाय ना तुया ते व्हॉट्सअप मध्ये कसं स्टेटस टाकलं तिनं. पाहतो तू जरा वाचून तर पाय जरा. हो पाहतो आई, मी नंतर पाहतो. आता काम आहे मुले थोडंसं. मी सांगतो ना तुले काय स्टेटस टाकलं रे त्या बायकोनं बापा. गाडीच तरात देतो काय रे मी तिले? धनश्रीले लयच तरात देतो काय मी? तिच्या चुगल्या साऱ्या गावात करतो काय मी? तिच्या संग मी प्रेमानं बोलत नाही काय? कडू बोलतो काय मी तिले? काहून आई, काय झालं? काही असं असं स्टेटस टाकलं बापा तिनं. पाय ना, पोरी संग जेवढी लाडानं बोलते तेवढी सुनी संग बोलली पाहिजे. असं तसं काही सून बेकार आहे, सून बेकार राहते, सासू बेकार राहते, असं तसं काहीतरी टाकलं बाबा. हा, आणि सासू जेव्हा सुनीले बोलते तेव्हा पोरग काहीच नाही म्हणत म्हणते, आणि जेव्हा सून सासूले जरासच बोलते तेव्हा पोरग आग बबुला होते म्हणते. असे तसे स्टेटस टाकले बापा तिनं. असं आहे का आपल्या घरामध्ये काही? मी काय बोलतो काय? काही त्रास देतो का तिले? कामाले नाही बोलत, काही नाही. मी आपलं खातो घेतो ना, मा कामावर येतो, तू त्या कामावर जातो. मग असे स्टेटस टाकण्याले काय अर्थ आहे तिले? काऊन टाकावं असे? समजा जरासं बापा. आता मी बोलायला जाईन ना तर मावरच उलटी फुस कारण ते. आई तू टेन्शन नको घेऊ, तू काळजी करू नको. मी बोलतो तिले, डिलीट करायला लावतो. हो करायला लाव तिले, डिलीट करायला लाव. तू ऐकन, मला ऐकणार नाही. मला उलट्या अजून गोष्टी सांगन ते. हो आई, ठीक आहे चल ठेवू काय? हो ठेव. लेकाचं झालं ना गोंधळ. तरी मी सकाळीच बोललो धनश्रीले, स्टेटस फेटस काही ठेवू नको, काही नको. तरी आपली ऐकतच नाही. इनाम भेटते, असं करते तसं करते, स्टेटस ठेवले. आता आईले आला राग, आईचा राग मोठा भयंकर.
तर इले पटकन सांगतो फोन करून स्टेटस डिलीट कर म्हणतो. हॅलो, हा धनंजयजी बोला. किती वाजता येणार आहे तुम्ही? हो येईन मी मामा, त्यांना जेवढे वाजता येवायचं आहे तेवढे वाजता. तू एवढं सांग मध्ये फक्त, तुला काय स्टेटस टाकली? काही बी टाकली असं आताच्या आता डिलीट कर. अरे बा धनंजयजी, पण काय झालं? काय कुठं स्टेटस टाकलं, कोणतं? आणि काय तुम्ही एकदम असे एवढ्या रागात बोलत आहे आणि डिलीट करायला सांगत आहे का? काय झालं? नाही तू व्हॉट्सअप मध्ये काय स्टेटस टाकलं? काय स्टेटस टाकलं व्हॉट्सअप मध्ये? तू इंस्टाग्राम मध्ये टाकत होती ना स्टोरी, व्हॉट्सअप मध्ये काय टाकली? अरे हो, ते म्हणत आहे का तुम्ही सुविचार? काय नाही, बाकी सुविचारच टाकले मी 2-4. दुसरं काय? काऊन काय झालं तुम्हाला? काय झालं टाकले तर? तुमच्यासाठी थोडी टाकले ते. हो माझ्यासाठी नाही टाकले, तू मा आईसाठी टाकले. काऊन टाकले? आईले किती राग आला, भयंकर राग आला आईले. आता फोन आला होता आईचा का धनश्रीनं काय स्टेटस टाकलं म्हणे, काय इज्जत राहीन म्हणे माईवाली म्हणे, सारे नातेवाईकाईमध्ये तू स्टेटस जे लोक पाहिजे ते काय समजतील का? तुझी सासू तुला लय त्रास देते. पण धनंजयजी, मी सहजच टाकले ना ते. असं थोडी आहे की जे माझ्या घरात चालू आहे तेच स्टेटस मी टाकणार. मला बघा, मला आवडले मी टाकून दिले. असं थोडी आहे की आपल्याच घरासाठी टाकले म्हणून मी. नाही जास्त हुशारी करू नको, ते स्टेटस आताच्या आता डिलीट कर. असे फालतू काही टाकत नको जात. तुला सकाळीच बोललो मी. का डिलीट करू? मी नाही करणार. मी काही तुम्ही म्हणाल तर डिलीट करतो, काय डिलीटच करून टाकू काय? मी नाही करणार. आणि आईने तुम्हाला फोन केला, मला काय नाही केला? मला करायला पाहिजे होता ना फोन. मला फोन करून मला बोलायला पाहिजे होतं, माझ्यासोबत बोलायला पाहिजे होतं. तुम्हाला फोन केला तिकडे म्हणजे आपल्या दोघांमध्ये भांडणं लागले पाहिजे असं वाटतं का तुमच्या आईला? आता मी बोलणार तर नव्हती, पण आलं माझ्या मनात तसं. जास्त बोल नको धनश्री, आता कानपट धरून देऊन देईन. मारा ना, मोबाईल मधून मारा, तुम्ही मारा. काही नाही, दिमाग खराब करू नको. ते स्टेटस बंद कर पहिले, ते डिलीट कर पहिले. हो जास्तीची हुशारी करू नको, डिलीट कर. मी नाही करणार का? मी नाही करणार. हा, येऊ द्या, आईला घरी येणार आणि आई काय बोलणार तर मी सामना करते. मी डिलीट नाही करणार का? मी माझ्या तुमच्यासाठी, आईसाठी, तुमच्या मम्मीसाठी, तुमच्या आईसाठी मी लिहिलंच नाही तर मी काय डिलीट करू? मी नाही करणार डिलीट. डिलीट कर म्हटलं तुले, आत्ताच्या आता डिलीट कर. पाय माझी शपथ आहे तुले, आत्ताच्या आता ते स्टेटस डिलीट कर आणि आईले काही बोलतो नको. असं करा धनंजयजी, तुम्ही ना मलाच डिलीट करून टाका. हो, तुमच्या लाईफ मधून मलाच डिलीट करून टाका ना. स्टेटसची काय गोष्ट आहे? मी डिलीट झाली का सगळं डिलीटच होऊन जाणार ना मग. या पण मी ऑफिसमध्ये आहे, काम जास्त आहे. तू पहिले ते डिलीट कर, मग फालतूच्या गोष्टी मग करतो. चल ठेवतो फोन. ठेवला का फोन? मी करणारच नाही ना डिलीट. मी काहीतरी मी कशाला डिलीट करू? काही पण सुविचार आहे तर मी टाकला, तर त्याच्यात काय एवढं? डिलीट कर. जसं आई बोलल्या तसं. धनश्री, मी काही कधी तुझ्या संग हेदाडून बोलली? हा, का तुझ्या संग काही भांडण केले? किती वेळा असं म्हणजे तुझ्या मतानं मी खरा भाव नाही? मी लय तुला त्रास देतो, लय तुझ्यावर अत्याचार करतो आहे ना? सासूरवास करतो मी तुझ्या, असं नाही? मी असं कधी म्हटलं? धनश्री पाय तोंडाले तोंड देऊ नको. तू स्टेटस डिलीट कर पहिले. केलंच नाही अजून, डिलीट कर पहिले ते. काऊन? मी काऊन डिलीट करू? काय वाईट त्याच्यामध्ये? नाही धनश्री, तू साऱ्या जगाला सांगून राहिली का तुझी सासू तुझ्या संग प्रेमानं बोलत नाही? हा, तुझी सासू लय तुले कडू बोलते. साऱ्या जगाला सांगून राहिली तू. एवढीच कडू बोलतो का मी त्या संग? प्रेमानं नाही बोलत का कधी? लय सासूरास करतो का मी तुले? काय होय व इंदिरा? धनंजय काय होय रे? काय टेटे करून राहिले बाबा? दे टे काय होय? आजी काही नाही होय, तुले नाही समजत. तू चुपचाप बसली राय, ऐक फक्त चुपचाप. हो बाबा, आता तुम्हालाच घाड समजून राहिले बाबा, आता मला नाही समजत. हो धनश्री, तर तुमचे सासू तुम्हाला काही बोलत नाही इंदिराबाई? काही नाही, तुमच्या मतानं कामं करता, घरी राहता, आणि तरी तुम्ही असे स्टेटस टाकून राहिले का माझी सासू कडू बोलते असं तसं? अरे बा मामी, आई, मी तुम्हाला किती समजावू? मी माझी सासू म्हटलं का? माझी सासू म्हटलं का मी? ते तर जनरल आहे, ते कॉमन गोष्ट आहे. ते तो सुविचार आहे. तो सुविचार मी गुगलवर बघत होते. बघता मला दिसले, मला चांगले वाटले, दिले टाकून. त्याच्या असं थोडी आहे की मी कोणाला उद्देशूनच टाकले. मी माझ्या सासूला उद्देशून टाकले, मी माझ्या सासूलाच बोलली, असं काही नाही त्याच्यामध्ये. सगळे लोक टाकत असतात. टाकत असेल सारं जग, पण त्याच्या घरी राहायचे तसं म्हणून टाकते. तू काऊन टाकली? आई, मला एवढं सांगा, तुम्ही आहा का तशा? तुम्हाला काऊन वाईट वाटले? एवढी उठली काऊन? एवढं काऊन झोंबलं तुम्हाला? मग तुमचं तुम्ही काही माझ्या बाबतीत तुम्ही काही वाईट विचार करत असणार म्हणून तर तुम्हाला झोंबली माझं स्टेटस. नाहीतर नाही लागलं असतं तुम्हाला. अहो मी धनश्री जास्त बोलून राहिली, कमी बोल. बघा, आहे ना स्टेटस. जसं मी सुविचार लिहिलं तसंच आहे ना आई. बघा तुम्ही, समोरासमोरचं उत्तर बघा, उदाहरण. जेव्हा तुम्ही मला बोलत आहे हे काहीच नाही बोलत आहे, आणि मी तुम्हाला थोडंसं बोलत आहे हे बघा कसे लगेच उत्तर देत आहे. मला चुपचाप करत आहे. याच्यात माझी काही गलती नसताना, चूक नसताना तुम्ही मलाच बोलत आहे, आणि हे पण माझे पती आहे, हे पण मलाच बोलत आहे. हा, तर मग तो सुविचार बरोबरच आहे. तो सुविचार
हे पाय धनश्री, मी तुले बोलून नाही राहिलो, पण मी याच्यासाठी बोलून राहिलो तुले, चूप राह. घरामध्ये जास्त कलेश नाही पाहिजे, जास्त हे नाही पाहिजे, असं शांततेमध्ये राहा. आता आईनं म्हटलं ना काऊन टाकलं, डिलीट कर तर डिलीट करून दे. माफी मागून घ्या आईले, आई माफ करा, मी याच्यानंतर नाही टाकणार असं काही. झाली गोष्ट खतम. तू म्हणून राहिली डिलीट नाही करत, आई म्हणते काऊन टाकलं, मी कोणाला बोलू मग? नाही, समजून नका घेऊ तुम्ही, दोन्ही बाजू समजून नका घेऊ. तुम्ही फक्त मलाच बोला आणि मी जे टाकलं ना मला डिलीट करायला सांगा. आईला नका समजावून सांगू की आई माझ्या पत्नीने जे टाकलं तुझ्यासाठी नाही आहे ते तर असं कॉमन गोष्ट आहे, ते तिने सहज टाकून दिलं असं आईला नका समजावू. तुम्ही मला चुपचाप करा. पण हे बघा आई, मी तुम्हाला सांगते, मी माझ्या मनात असलं काही नव्हतं आणि मी तुमच्यासाठी ते नाही टाकलं होतं. मी असं नाही म्हणत की माझी सासू बेकार आहे, माझी सासू खूप चांगली आहे, पण ते कॉमन गोष्ट, ते सुविचार एका व्हिडिओमध्ये एका त्याच्यामध्ये गुगलमध्ये मला दिसले, मी टाकून दिले सहज मनाने. माझ्या मनात काही नव्हतं. तुम्हाला ती गोष्ट रुतली, तर याच्यात माझी काय गलती, माझा काय गुन्हा? जाऊन व इंदिरा, काय झालं आज चुपचुप आहे? काय करू, सारा मूडच खराब झालं बाबा आज. हट, सारा दिवस खराब गेला, घरी येऊनही सारा टणटणच झालं. काऊन व काय झालं? ठेल्यावर गेले जमतेम आणि लावलू करून राहिली होती, सेट करून राहिली होती सगळं. तर त्याच्यात रमा काय म्हणते, बाई हे पा म्हणते धनश्रीनं कसं स्टेटस टाकलं. वाचले बाई, मायात सनकलीच बापा तिचं स्टेटस वया वाचून. आज सासू अशीन सून बोलते आणि सासू करते, काय काय स्टेटस ते लिहिलं होतं तिनं. तेव्हा धनंजयला फोन केले, धनंजय तिला बोलला असं, मग घरी आले, घरी बोल 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 झालं बाबा. काय तर काय करून काय नाही तर मग त्याच्यात तुला बोलायची काय गरज होती व इंदिरा? तिनं स्टेटस टाकले तर टाकते, तर काही बी कोणी बी टाकते. आता पाहते, आवडलं तर टाकून देते, असं काही थोडी आहे का तिनं तुलेच म्हटलं असं तू कायले बोलली? अहो मला वाटलं का मलाच म्हणलं काय बाबा, आता म्हणून मी बोलली तिले. मग काय म्हणते का तुमच्यासाठी नव्हतं, मी असंच टाकलं, असं तसं बोलत होते. गाड झालं बापा, धनंजय बी तिथे बोले, मी बोल, हट, मूडच खराब झाला असता. हो बापा, इंदिरा कधी कधी खरं बी राहते. कोणाला असं वाटलं का नाही तो बेकार आहे तर तसं टेटत दिसते ना, टाकून देते, असं बी राहते. हो, आपल्यासाठी बी टाकतात कोणी कोणी. हो, तर मग त्याच्यापाशी राहू देऊ, आपण काय त्याला बोलायला जावा. मग काय वाटन का ह्याच बेकारच आहे या, म्हणून तो बोलायला आला, असं होते ना. आता तू म्हणतो तिनं असं टेट टाका, आता मी सासू सुना मिळून आम्ही दोघी बुचानी बनवतो. आताच तिनं म्हणे गौरी चला आई आपण व्हिडिओ बनवू. आम्ही सासू सुना मिळून बनवलं. मला नाही आला बापा राग, तरी पहिली गौरी म्हणते तुम्हाला राग आला काय? नाही हो, मला कायले राग येईन, मला नाही आला राग. हे असं शिल्लक गोष्टीवरून, हे फेटसावरून असं झगडे नाही करावे इंदिरा घरामध्ये. असं सुनीले बोलावं नाही, टाको ना तिच्या मतानं, कामं करते ना सगळे, आपल्या संग चांगली बोलते ना, झालं. मग ते काही बी टाकून त्याच्यामध्ये आपण नाही बोला. हो, ते आहे म्हणा, अशी आहे मोबाईलची दुनिया. स्टेटसावरून बी सासू सुनीचे झगडे, आणि मग सासू सुनीचे झाले तर मग पुऱ्या घरात झगडे, नाही का? म्हणून विचारपूर्वक वागा आणि विचारपूर्वक बोला आणि विचारपूर्वकच करा, बस.